गुड इव्हनिंग फ्रेंड्स, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. मजेत राहा म्हणून सगळे सांग मग सगळ्यांना मजेत राहा. आता विरान झोपेतनं उठलेला आहे. हे लागेल 6:15च उठले बघा. तर आता रसिकाला लागलेली आहे भूक. रसिकाला म्हटलं थांब, मी आता काय करते, तुला पोळीचा पिझ्झा करून देते. हे बघा, त्यासाठी मी कणिक किंबली. कणिक हे मी पोट सुद्धा भरेल. कोथिंबीर तर कोणाशी नको बोलू. का बरं असं म्हणायचं नको बोलू? का म्हणायचं असं नको बोलू? नाही असं नाही म्हणायचं, सगळ्यांशी बोलायचं, हो की नाही? असं नाही म्हणायचं, नको बोलू नाही. तर बघा, इकडं मी पिझ्झा करणार आहे. तर ही कणिक तिंबून मी इथं रेडी करून ठेवलेली आहे. आई नको बोलू का? नको बोलू का? पडशील तू तसं. बघा, ओ कोणाशी बोलत नाही ना मी. मम्माला पिझ्झा करते ना, ती सांगते सगळ्यांना. कसं म्हणतो, नको बोलू नको बोलू. नाही बोलत ना. मी आता मम्माला पिझ्झा करणार आहे. मी कोणाशी बोलते? कोणाची छत्री आहे? ती मम्माची छत्री आहे. आता पिझ्झा लागणार आहे बघ. काय काय आहे तर माझ्या ह्याच्याकडे आहे म्हणा पनीर. मला म्हणली तू पनीर तुझ्याकडे ठेव. तर बघा, लागेल लागेल लागेल. हे बघा, पिझ्झा चीज आहे. हे बघा, इकडे कांदा टोमॅटो आणि लसूण तर जरा ना फ्राय करून घेते, वाफवून घेते जरा असं. आणि इकडे बघा, हो तिखट नाही. आणि बघा ही कणिक अजून घेऊ का कणिक? मग ती आतली थोडी मोठं जास्त होतं. हां, इकडे पनीर आहे, इकडे पिझ्झा चीज आहे आणि इकडे चीज आहे. कणिक आहे ना आतमध्ये का त्यातली? हे बघा, हे बघा जरा हे असं अशी केलेले. हे परवा दिवशी मध्ये पिझ्झा केला होता 2 दिवसापूर्वी की 4 दिवसापूर्वी विरांचा केला होता ना. त्यावेळेस असे असे हे पाडायचे राहून गेले माझे चित्र. म्हणजे आतमध्ये आतपर्यंत हे होऊन जातं ना त्याला. चला इकडे बघा, हे पण तयार आहे. सगळं वरती टाकायचं. पहिला हे होऊ दे चांगला पिझ्झा भाजून. हे बघा, छानपैकी ना हा पिझ्झा भाजून घेते मी. हे बघा, इकडे पिझ्झा तयार होते. इकडे पनीरचे क्यूब्स छोटे छोटे केलेत, थोडे फ्राय करते आणि पनीरवर टाकते, पिझ्झावर टाकते पनीर. हे बघा, इकडे पनीर हे पिझ्झा तयार होत आहे. हां, आणि ह्याच्यावर झाकते हे मी थोडं झाकण ठेवते 5 मिनटं. चला, संध्याकाळची वाजली बघा 7. आणि मी रसिकाकडनं ना 10 मिनटं आधी आली आणि जरा फ्रेश झाली. फ्रेश होऊन देवापुढे दिवा लावला, गजानन महाराजांसमोर दिवा लावला आणि आता मी स्वयंपाक करते. रसिकाकडे मी ना पिझ्झा करून आले, पोळीचा पिझ्झा केला. तिला लागली होती भूक. तर चला आता मी विनायक आला. मग विनायक आल्यानंतर मी निघाले, कारण का तिचं 6:30 पर्यंत कॉलेज चालू होता. तर म्हटलं चला आता मला इकडं स्वयंपाक करायचं आहे. आता आज मी इकडं करणार आहे बघा, आता घरी करणार आहे. शाही पनीर मसाला आहे. तर मी पनीरची भाजी करणार आहे. तर पनीरची भाजी कशी करणार आहे माहिती का? पनीर किसून टाकणार आहे. त्याला कसला हे काय फ्रीजचं भट्ट बसलंय काय. तर बघा, मी पनीरची भाजी करणार आहे. तर कांदा टोमॅटो, पोळ्या, पहिला पोळ्या किती आहेत बघते, पोळ्या करायचे. तर चला, तर मग मी पनीरच्या भाजीची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. पनीरची भाजी मी कशी करणार आहे ते. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू पहा, स्किप न करता. चला, तर मी पहिला अर्धा कप चहा करून घ्यावा म्हणते, पण चहा पिले की भूक मोड होती. तर तरी पण तुम्ही म्हणता सारखं ही बाई काय म्हणते, चला चला चला. तर
काय म्हणतात त्याला, सवय पडलेली असते ना बोलायची पद्धत, ही काय सवय जात नाही. हे बघा इकडे कांदा टमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं असं याची ग्रेव्ही बनवली आहे मी. तर बघा थोडे पनीर पण गरम पाण्यात हे बघा काढलेलं आहे. तर मी आता कढईमध्ये ना कांदा टमॅटो परतलं होतं, त्यातच मी आता भाजी टाकणार आहे. ह्यांना काय, माझ्या मिस्टरांना किसलेल्या पनीरची भाजी फार आवडते. तर आता बघूया, तर तीच मी बनवायचा प्रयत्न करणार, पनीर बटर मसाला. तर बघा थोडंसं तेल टाकणार आहे मी आणि नंतर मग बटर टाकणार आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तर आता इकडे बनवते पनीर बटर मसाला. तेल थोडंसं झालेलं आहे, चांगलंच गरम झालेलं आहे. थोडेसे जिरे टाकलेत, थोडेसे तरी म्हणजे जास्तच झालेत माझ्या हातनं. इकडे थोडी हळद आणि हे का मिक्सरमध्ये वाटलेला मसाला सगळं टाकून देणार आहे मी. हे पहा थोडीशी हळद पण टाकलेली आहे आणि पनीर मसाला आता यामध्ये घालायचा आहे. आणि बघा ही बॅडगी मिरचीचं तिखट आहे. आणि इकडे टाकलेला एव्हरेस्टचा शाही पनीर मसाला एव्हरेस्टचा. आता चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं तेल सुटलेलं आहे. आणि याच्यामध्ये मी टाकते थोडं पाणी आता, म्हणजे मिक्सरमध्ये वाटलेलं होतं ना ते सगळं पुसून घेऊन त्याचं पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला जसं पातळ पाहिजे घट्ट पाहिजे तसं पाणी तुम्ही टाकू शकता. आता चांगलं उकळू देणार आहे. ह्याच्यामध्ये घालणार आहे आता बघा काय घालणार आहे, बटर. ते पण कसं दाखवते मी तुम्हाला. हे बघा इथे पनीर आहे ना, पनीर मला पाहिजे तेवढं मी घेणार आहे आणि किसणार आहे. यामध्ये या भाजीमध्ये किसून टाकणार आहे. हे पहा अशा प्रकारे भाजीमध्ये मी पनीर किसून टाकलेलं आहे. तर हे असं बनवलेलं आहे मी पनीर बटर मसाला, पण अजून बटर टाकायचं आहे मला. हे पहा इकडे अमूल बटरमध्ये बॅडगी मिरचीचं तिखट थोडं टाकलेलं आहे भाजीला कलर छान येण्यासाठी, चांगला येण्यासाठी. आणि हे बटर टाकते. हे पहा इकडे बनलेली आहे पनीर बटर मसाला, किसलेला पनीर बटर मसाला. चला तर आता हे पण आलेले आहेत, हे पण आलेले तर कामावरनं. आणि रात्रीचे वाजले बघा 8. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.